कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकरी आक्रमक 15 मे रोजी मुंबईकडे मोर्चाची घोषणा। कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आक्रमक। सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी। प्रति आंब्याच्या झाडाला 5,000 रुपये मदत आणि काजूला एकरी 3 लाख रुपये मदत मिळावी, यासाठी शेतकरी करणार मुंबईकडे कूच। 15 मे रोजी आंबा आणि काजू शेतकऱ्यांचा वर्षावरती मोर्चा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची घोषणा। रत्नागिरीत पार पडला शेतकरी एल्गार मेळावा। शेतकऱ्यांच्या वर्षावरच्या आंदोलनात ठाकरेंची शिवसेनाही उतरणार मैदानात। उद्धव ठाकरे सेना सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांची माहिती। 8 फेब्रुवारीपासून कोकणामध्ये आम्ही आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळाला पाहिजे, मदत मिळायला पाहिजे, यासाठी आंदोलन करतोय। अनेक मेळावे झाले, मोर्चे झाले, 4 तास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अडवून बघितला, पण अजूनही सरकारकडून म्हणावा तसा प्रतिसाद नाही। सरकारनं हेक्टरी 22,000 रुपये आंब्याच्या कलमाला जी मदत जाहीर केली आहे ती अत्यंत तुटपुंजी आहे। हेक्टरी 22,000 रुपये म्हणजे साधारणपणे एका कलमाला 220 रुपये। त्या कलमाची राखण करायला असणारा नेपाळी माणूस दिवसाला 800 रुपये पगार घेतो। किमान त्या मजुरी आणि म्हणजे त्याला वर्षभर त्याला तिथं ठेवावं लागतं आणि सरकारनं 220 रुपये एका कलमाला देऊन आणि ती फक्त घोषणा केली आहे, ही चेष्टा केली आहे, आम्हाला ती मान्य नाही। कलमाला 5,000 रुपये आंब्याला आणि हेक्टरी 3 लाख रुपये काजूला मदत ही सरकारनं केलीच पाहिजे। विमा कंपन्या विम्याचे पैसे भरूनसुद्धा आंबा आणि काजू उत्पादकाला विम्याची संरक्षित रक्कम द्यायला तयार नाहीत। आणि हे सारे प्रश्न असताना आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ इकडं लुंगी लावून प्रचार करताना दिसत आहेत। इथं कोकणामध्ये शेतकरी टावं फोडतोय, त्याला आंब्यावर उचल देणारा व्यापारी त्रास देतोय, औषधं उधारीवर देणारा दुकानदार त्रास देतोय। एका आंबा उत्पादकानं आत्महत्या केली तरीसुद्धा ना कोकणातले नेते जागे झाले, ना सरकार जागं झालं। हे सगळं बघितल्यानंतर आता आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी एक अटीतटीची लढाई म्हणून, निर्णायक लढाई म्हणून वर्षा बंगल्यावर 15 मेला धडक द्यायचा निर्णय घेतलेला आहे। आता ही लढाई मात्र आरपारची असेल, आम्ही आता मागं हटणार नाही। दुर्दैवाने मागच्या अनेक वर्षापासून कोकणातल्या आंबा काजू उत्पादकांना खूप मोठ्या भयंकर समस्येला तोंड द्यावं लागतं आहे। यावर्षी तर मागच्या 25 वर्षामध्ये झालं नाही एवढं कमी उत्पादन यावर्षी आंबा उत्पादकांचं झालेलं आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे, आंबा काजूवर ज्यांची वार्षिक उपजीविका अवलंबून आहे तो संपूर्ण आंबा काजू बागायतदार शेतकरी उद्ध्वस्त होतो आहे। अशा या आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रत्येक वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत। यावर्षीचा लढा ह्या दोन्ही जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण कोकण किनारपट्टीतील आंबा काजू नारळ ह्या उत्पादकांचा लढा उभा करण्यासाठी माननीय राजू शेट्टी साहेबसुद्धा त्यांच्या मदतीला जबरदस्त ताकदीनिशी उतरलेले आहे। त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे। आणि मागच्या आठवड्यात सिंधुदुर्गामध्ये उभं केलेलं आंदोलन, त्या आंदोलनामध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी पूर्ण ताकदीनिशी उतरले होते। आजसुद्धा रत्नागिरीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि या भविष्यातल्या 15 मे रोजी वर्षावर धडकणारा आंबा काजू व्यापाऱ्यांचा उत्पादक शेतकऱ्यांचा जो धडक मोर्चा असेल त्यामध्ये सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशान्वये आम्ही पूर्ण ताकदीनिशी उतरणार, त्यामध्ये कोणतीही शंका नाही। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, रत्नागिरी।